चला तर मग आपण जाणून घेऊया की खरे ज्योतिर्लिंग कोणते. परळी वैजनाथ महाराष्ट्र की झारखंड मधील वैद्यनाथ. यावर शंकराचार्यांचे मत काय आहे. शंकराचार्यांचे मत परंपरागत संदर्भानुसार आदि शंकराचार्य व त्यांच्या परंपरेतील अनेक शंकराचार्यांनी झारखंड मधील देवघर येथील वैद्यनाथ धाम यालाच 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मानले आहे. तर यामागची कारणे काय आहेत. शिवमहापुराण, स्कंदपुराण, लिंगपुराण यांसारख्या ग्रंथांत वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे वर्णन देवघर, झारखंड परिसराशी जुळते. वैद्यनाथ म्हणजे रोगनाशक शिव ही कथा रावण व कैलासाशी संबंधित आहे, जी देवघरशी जोडली जाते. शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या 4 पीठांतील शृंगेरी, पुरी, द्वारका, बद्रीनाथ परंपरेत देवघर वैद्यनाथाला ज्योतिर्लिंग मानले जाते. मग परळी वैजनाथ महाराष्ट्र काय आहे. परळी वैजनाथ हे अत्यंत प्राचीन, शक्तिशाली व श्रद्धास्थान आहे. अनेक संत, भक्त आणि स्थानिक परंपरेनुसार तेही वैद्यनाथ म्हणून पूज्य आहे. पण शास्त्रीय व शंकराचार्य परंपरेनुसार परळी वैजनाथ हे महत्त्वाचे शिवस्थान आहे. मात्र 12 ज्योतिर्लिंगांपैकी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग म्हणून अधिकृत मान्यता देवघर झारखंड यालाच देण्यात आलेली आहे. चला तर मग शेवटी यातून काय निष्कर्ष समोर येतो ते पाहू. शंकराचार्यांच्या मते झारखंडमधील देवघर वैद्यनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. परळी वैजनाथ हे अत्यंत पवित्र, सिद्ध क्षेत्र, पण शंकराचार्य परंपरेनुसार ज्योतिर्लिंग नव्हे. श्रद्धा प्रत्येकाची वेगळी असते. दोन्ही ठिकाणी भगवान शंकर तितकेच पूजनीय आहेत. म्हणून कमेंट्स मध्ये नक्की सांगा की तुम्ही किती ज्योतिर्लिंगांना भेट दिली आहे. शुभ भवतु.